अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला, पण हा अपघात नेमका कसा घडला आणि त्यामागे कोणाचा हात होता हा प्रश्न आता अधिक गडद होत चाललाय. अखेर या प्रकरणात एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा असा व्यक्ती होता ज्याला ताब्यात घेऊन तब्बल 6 तास कसून चौकशी करण्यात आली आणि त्या चौकशीतून या अपघाताबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुधवारी 28 तारखेला सकाळी 8:45 बारामती येथे विमानाचे लँडिंग सुरू असतानाच हा भीषण अपघात झाला. सुरुवातीला सांगण्यात आले होते की धुक्यामुळे रनवे दिसत नव्हता आणि वैमानिकाच्या चुकीमुळे हा अपघात घडला असावा. मात्र त्यानंतर जेव्हा DGCAने विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला तेव्हा त्यातून जी प्राथमिक माहिती समोर आली त्यातून 5 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी उघड झाल्या. या 5 गोष्टी इतक्या गोंधळात टाकणाऱ्या होत्या की तपासात तांत्रिक बाबींना प्रचंड महत्त्व देण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात शंका निर्माण झाली होती की या प्रकरणाचा खरा सूत्रधार नेमका कोण आहे. अखेर एका संशयास्पद व्यक्तीला अटक करण्यात आली आणि त्याची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत अपघात की घातपात याबाबत अशी माहिती समोर आली की संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या घटनेला आता 72 तास विलटून गेले आहेत. मात्र या 72 तासांत तपासाची चक्रे इतक्या वेगाने फिरली की संबंधित प्रत्येक व्यक्तीचा इतिहास तपासण्यात आला. कालपर्यंत टीव्हीवर दाखवण्यात येत असलेल्या अनेक बातम्या आता खोट्या ठरल्या आहेत. वैमानिकाची पार्श्वभूमी समोर आल्यानंतर हा अपघात नसून यामागे काहीतरी वेगळेच आहे असा संशय अधिक बळावला आहे. कोण होता तो व्यक्ती? त्याने चौकशीत काय कबुली दिली? वैमानिकाचा इतिहास काय सांगतो? आणि ते 5 महत्त्वाचे पुरावे नेमके कोणते आहेत? चला जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. अजितदादांचा मृत्यू हा अपघात होता की यामागे काहीतरी वेगळेच होते यावर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड चर्चा सुरू आहे. जवळपास 72 तासांहून अधिक काळ या घटनेला उलटून गेला आहे. दादांचे अंत्यसंस्कार 29 तारखेला झाले आणि त्यानंतर त्यांची रक्षा विसर्जन शोकाकुल वातावरणात कुटुंबियांनी पार पाडली. इकडे राजकारणात मात्र मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्या होत्या. राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण होणार यावर चर्चा रंगल्या होत्या. काही ठिकाणी सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र दुसऱ्या बाजूला तपास यंत्रणा अत्यंत वेगाने काम करत होती. तपास यंत्रणांनी असे 5 ठोस पुरावे शोधून काढले जे या संपूर्ण प्रकरणाची खरी बाजू समोर आणणारे ठरले. 5 पुरावे आणि 1 आरोपी. आरोपीची कसून चौकशी झाली, तो फुटला आणि त्याने सगळं सांगितलं. त्यामुळे हे प्रकरण आता साधं राहिलेलं नाही. अवघ्या 72 तासांत या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आता सर्वप्रथम आपण पाहूया ते 5 वेगळे पुरावे कोणते आहेत. कारण पहिला पुरावा हा अतिशय वेगळा असा CCTV व्हिडिओ आहे. दुसरा पुरावा म्हणजे स्वतः अजितदादांचे ड्रायव्हर जे गेल्या 26 वर्षांपासून दादांसोबत काम करत आहेत. त्यांनी सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट. ते म्हणाले की दादा वाचले असते जर त्यांनी ते केलं असतं. त्यांनी नेमकं काय सांगितलं हा एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरतो. आणि 5वा पुरावा म्हणजे ज्याला अटक करण्यात आली तो आरोपी. त्याला अटक झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली आणि त्या चौकशीत सगळं उघड झालं. मग आता आपण त्या सर्व पुराव्यांकडे नजर टाकतो जे सिद्ध करतात की हा अपघात होता की घातपात. हे नेमकं काय आहे? पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5वा पुरावा. पोलिसांना, CIDला आणि तपास यंत्रणेला अशी शंका आली की यामागे एका विशिष्ट व्यक्तीचं षड्यंत्र असू शकतं. त्यामुळे त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याची अत्यंत कडक चौकशी सुरू झाली. 6 तास चाललेल्या या चौकशीत त्याने काय सांगितलं हाच आता सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरतो. सुरुवातीला तपास यंत्रणेला असं वाटत होतं की अपघातामागे तांत्रिक बिघाड किंवा मानवी चूक असू शकते. मात्र प्रश्न होता महाराष्ट्रातील एका लोकप्रिय आणि ज्येष्ठ नेत्याचा मृत्यूचा. त्यामुळे तपासाला प्रचंड वेग देण्यात आला आणि त्याच दरम्यान पहिला पुरावा समोर आला, तो म्हणजे एक CCTV फुटेज. खरं तर याच CCTV फुटेजमुळे संशय अधिक गडद झाला आणि अटक सत्र सुरू करण्याची तयारी करण्यात आली. हे फुटेज आतापर्यंत कुणाच्याही समोर आले नव्हते. या फुटेजमध्ये स्पष्ट दिसते की विमान हवेत असतानाच अचानक एका बाजूला पलटी घेत आहे. हे काही युद्ध विमान नव्हते जे हवेत अशा कसरती करतं. मग या विमानाने अशी बॅरल रोल पलटी का घेतली हा प्रश्न तपास यंत्रणेला पडला. जर विमानाने हवेतच अशी पलटी घेतली असेल तर इंजिनमध्ये काही बिघाड होता का? आणि जर बिघाड होता तर तो कोणी केला? या पहिल्या पुराव्यामुळेच इंजिन बिघाडामध्ये कोण सामील असू शकतं याचा शोध सुरू झाला आणि अटक सत्राची दिशा ठरली. त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आणि चौकशी सुरू झाली. दुसरा पुरावा थेट ब्लॅक बॉक्समधून समोर आला आणि त्यामुळे वातावरण अधिकच भयानक झालं. शेवटच्या क्षणी वैमानिकाने वापरलेले शब्द समोर आले आणि त्यानंतर आरोपीच्या अटकेची प्रक्रिया आणखी वेगाने सुरू झाली. ब्लॅक बॉक्समधून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8:40 वैमानिकाचा कंट्रोल रूमशी संपर्क होता. नियमानुसार संकटाच्या वेळी मेडे असा सिग्नल दिला जातो, पण या विमानातून असा कोणताही सिग्नल देण्यात आला नाही. वैमानिकाचे शेवटचे शब्द होते, ओ शिट.
याचा अर्थ अचानक काहीतरी असं घडलं ज्याची कल्पनाही वैमानिकाला नव्हती. हा दुसरा पुरावा सूचित करतो की हा केवळ तांत्रिक बिघाड नव्हता, तर काहीतरी आकस्मिक आणि गंभीर घडलं होतं. मग मेडे कॉल का दिला गेला नाही? पायलट अनुभवी होते, त्यांना नियम माहिती होते. त्यांनी कॉल दिला नाही की दिलेला कॉल पोहोचलाच नाही? या प्रश्नामुळे संशयाची सुई थेट आरोपीकडे वळली आणि तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाली. आता तिसरा पुरावा समोर आला, जो अत्यंत महत्त्वाचा ठरला. तो म्हणजे प्रत्यक्षदर्शींचे जबाब. जे लोक खाली उभे होते त्यांनी सांगितले की विमान जमिनीला स्पर्श करण्याआधीच 5 भीषण स्फोट झाले. विमानाचे तुकडे अनेक किलोमीटर अंतरावर विखुरले गेले होते. जर हा साधा अपघात असता तर स्फोट जमिनीवर आदळल्यानंतर झाले असते, पण हवेतच झालेले स्फोट एका मोठ्या कटाकडे इशारा करत होते. या धाग्यांवरून विमानाचा इतिहास तपासण्यात आला आणि तिथेच आरोपीचा संबंध उघड झाला. चौथा पुरावा म्हणजे विमान आणि कंपनीचा इतिहास. अजितदादा ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान VSR कंपनीचे होते. या कंपनीचे मालक कॅप्टन VK सिंग आणि रोहित सिंग हे पितापुत्र आहेत. कंपनीचा रेकॉर्ड अतिशय खराब असल्याचे तपासात समोर आले. जेव्हा तपास यंत्रणा दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात पोहोचली तेव्हा शटर बंद होते, कर्मचारी पसार झाले होते. मात्र एक व्यक्ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली. त्याची 6 तास चौकशी झाली. विमान 16 वर्षे जुने होते आणि वैमानिकाला मद्यपानामुळे 2 वेळा बडतर्फ करण्यात आले होते, हे सत्यही समोर आले. आता या प्रकरणाचा शेवटचा आणि सर्वात धक्कादायक वळण. ज्या व्यक्तीची 6 तास चौकशी झाली, ज्याने सुरुवातीला मला काहीच माहिती नाही असं सांगून तपास यंत्रणेला दिशाभूल केली, अखेर त्याने कबुली दिली. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून VK व्हेंचर्सचा मालकच होता. त्याने आपल्या स्वार्थासाठी आणि पैशांच्या हव्यासापोटी निकृष्ट दर्जाची विमाने प्रवासासाठी उपलब्ध करून दिली होती. विमानात तांत्रिक दोष असूनही, वैमानिकाचा इतिहास डागाळलेला असूनही दादांसारख्या मोठ्या नेत्याच्या जीवाची त्याने पर्वा केली नाही. तपासात हे केवळ निष्काळजीपणाचे प्रकरण नसून यामागे एक मोठा व्यावसायिक कट असण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे. या मालकाला आता अटक करण्यात आली असून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजितदादांसारखा लोकनेता एखाद्या निष्काळजी कंपनीच्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मालकाच्या चुकीमुळे आपल्यातून गेला, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. आतापर्यंत आपण या प्रकरणातील 5 महत्त्वाचे पुरावे आणि संशयास्पद व्यक्तीबाबतची माहिती पाहिली. मात्र शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, ही संपूर्ण माहिती सध्या उपलब्ध असलेल्या विविध सूत्रांवर आणि तर्कांवर आधारित आहे. हा कोणताही अधिकृत अंतिम निकाल नाही, त्यामुळे सर्वांनी संयम राखणे गरजेचे आहे. एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? हवेतच घडलेला हा प्रकार, मेडे कॉल न देणं, कंपनीचा जुना रेकॉर्ड, हे सगळं केवळ योगायोग आहे की यामागे काहीतरी मोठं कारस्थान दडले आहे? दादांचे जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला हे सत्य आहे. DGCAचा प्राथमिक अहवाल सांगतोय की हा तांत्रिक दोष असू शकतो, पण फॉरेन्सिक पथकाला काही वेगळेच पुरावे सापडले आहेत. विमान जमिनीवर आदळण्याआधीच आग लागली होती असं काही प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. जर असं असेल तर मग हा अपघात कसा असू शकतो? अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील असे नेते होते ज्यांच्याकडे सत्तेची किल्ली होती. त्यांचं असं जाणं हे फक्त राजकीय नुकसान नाही, तर एखाद्या मोठ्या कटाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बारामतीचा तो वाघ हा शांत झाला असला तरी या अपघाताने निर्माण केलेले प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. अजितदादांसारखा एक मोठा नेता अशा रीतीने अचानक जाणं हे मनाला पटण्यासारखं नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी असो किंवा सामान्य नागरिक, प्रत्येकाच्या मनात शंका आहे की हा खरंच तांत्रिक बिघाड होता की यामागे काही काळं षडयंत्र होतं. हे फक्त सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होईल. आत्तापर्यंत आपण ऐकलेल्या गोष्टी या सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या एका शक्यतेच्या रूपात आहेत. हा व्हिडिओ कोणत्याही पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करण्यासाठी बनवलेला नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असलेले प्रश्न मांडण्याचा एक प्रयत्न आहे. या चौकशीतून पुढे काय निष्पन्न होईल यावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला हा घातपात वाटतो, तांत्रिक निष्काळजी वाटते की एक दुर्दैवी अपघात वाटतो? तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा. तसंच नरात्ववादीचा नवा चेहरा कोण असावा? तुमच्या मते पक्षाची धुरा आता कोणाच्या हातात जावी हेही कमेंटमध्ये सांगा, कारण तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे या विषयावरील चर्चा जिवंत राहते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सविस्तर अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.